म्हणजे औरंगजेबाला अटक करणारा अफझल खान तेच कट टू आपण बघतोय. त्याच अफझल खानाचा स्वतः शिवाजी महाराजांना भेटलाय. कातिले मुतमुद्दिदान व काफिरान सिकंदरे बुनियाते भूतान गरहर्ज कुनद सिपहर अल्लाह फजल फुजला व फजल अफजल अरहर मुलकी बजाय तस्बी आवाज आयत अफजल अफजल अफजल. इतिहास संशोधनातील एक वटवृक्ष मानले जाणारे जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले, तरी त्यांना आपल्या द मराठी हिस्ट्री चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आज आपण पाहणार आहोत प्रतापगडाचे पर्व. आपण हे 2 भागात पाहणार आहोत. प्रतापगडाचे पर्व म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला. आजच्या भागात आपण पाहणार आहोत अफजल खानाची पार्श्वभूमी. अफजल खान कोण होता? अफजल खान हा दक्षिणेतला एक नामवंत सरदार होता दिलशाही दरबारातला. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीचा काही कुठंच उल्लेख जरी नसला तरी तो एक भटार निजाम म्हणजे काय म्हणतात त्याला स्वयंपाक करणारे जो समाज आहे त्या समाजातला होता. मुस्लिम लोकांच्या मध्ये भटारीन ही एक सबकास्ट सुद्धा आहे. तो त्या कास्टचा मे बी असेल. अज्ञानदासाच्या पोवाड्यात त्याचा उल्लेख आहे की तो म्हणजे जसं क्रिकेटमध्ये स्लेजिंग्स करतात तसं अफजल खान शिवाजी महाराजांना बोललेला की आप तो कुनबिन का छोरा. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी त्याला उत्तर देताना ते बोललेले की तू तर भटारणीचा मुलगा. म्हणजे त्यावरून समजते की तो एका म्हणजे स्वयंपाक्याचा मुलगा होता. आणि अफजल खानाचा बऱ्यापैकी दक्षिणेत तरी दबदबा होता. अफजल खानाचा स्वभाव कसा होता? अफजल खानाचा स्वभाव बरं राहून दे. आपण आता रिव्हर्स पॉडकास्ट म्हणजे रिव्हर्स क्वेश्चनिंग करूया. तुला काय वाटतंय अफजल खान ऐकल्यानंतर तुला काय वाटतंय की अफजल खानाचा स्वभाव म्हणजे जेवढा आपण ऐकले लहानपणीपासून काय वाटतंय कसा स्वभाव असेल काय? माझ्या ऐकण्यात असं आहे की तो क्रूर आणि कपटी होता. मागून वार करायचा जसं की संभाजीराजांचा. शूर पण होता. त्याशिवाय तो इतक्या मोठ्या पदावर नसणार एवढंच मला पण माहिती आहे. झालं. आता त्याचा स्वभाव जर बघायला गेलं तर एकदम तू म्हणली त्याचा कपटी होता, क्रूर पण होता. त्याच्यानंतर तो स्वतःला असा एकदम ह्या जगाच्या म्हणजे भागात टॉप मानणारा माणूस होता. माझ्यासारखं कोणच नाही असा होता. प्लस मागून वार करायची सवय. हा हे पण बरोबर आहे. ओके, ह्यातल्या आता प्रत्येकाचं एक एक उदाहरण द्यायचं झालं तर कपट म्हणजे कनकगिरी जिथे संभाजीराजेंना मारलं. ऍक्च्युली कनकगिरी हे शहाजीराजांना अलॉट केलेलं होतं. पण कर्नाटकात शहाजीराजांच्यावर अंमल बसावा म्हणून शहाजीराजांच्या सोबत आदिलशहानं अफजल खानाला सुद्धा त्याची सुभेदारी दिलेली कर्नाटकची. सोबत वाईची पण सुभेदारी होती. पण शहाजीराजांना कुठेतरी सांगितलेलं की आम्ही खानाला समजवले शहाजीराजे तुम्ही अफजल खानासोबत संगमतानं राहून कारभार चालवा. आणि जसं कनकगिरी शहाजी राजांना अलॉट होतं. पण तिथला राजा त्यानं ज्यावेळेस म्हणजे कनकगिरीवर शहाजीराजांनी संभाजीराजांना पाठवलं त्या राजाला हरवायसाठी. पण कनकगिरीच्या राजाकडून पैसे घेऊन अफजल खानानं म्हणजे मदतच केली नाही. डिरेक्टली मारण्यात त्याचा हात होता का नाही हे माहित नाही. पण जी कुमक पोचवायला पाहिजे होती ती पोचवली नाही. आणि त्या युद्धात मग संभाजीराजांना तोफगोळा लागून संभाजीराजे मारले गेले. हे झालं कपटाबद्दल. क्रूरतेबद्दल जर म्हणशील तर त्यानं विजापूरजवळ एक साठमारी म्हणून गाव आहे. म्हणजे अफजलपूर नाव आहे. 60 कबरी. तर तिथं ज्या 60 कबरी आहेत तर ह्या ते अफजल खानाच्या बायकांच्या कबरी आहेत. ग्रँडफनं 200 बायका लिहिले त्याच्यावर ओव्हर एक्झॅरेट करून लिहिले 200 बायका नव्हत्या. त्या ऍक्च्युली 63 होत्या. 60 कबरी आतापर्यंत सापडल्या. मग आपल्यानंतर जर या युद्धात शिवाजी महाराजांच्या मोहिमेवर ज्यावेळेस तो निघत होता पण परत येणार आहे का नाही याची गॅरंटी त्याला नव्हती. त्यामुळं आपल्यानंतर आपल्या बायकांनी परपुरुषासोबत संग करू नये म्हणून त्यानं आपल्या जनानखान्यात स्वतःला एक आठवडा कोंडून घेतलं. बाय वन शॉट 60ही बायकांना मारून टाकून तिथं पुरून टाकले. ते आजही जागा आहे. मॅपचा एक स्क्रीनशॉट आपण इथं रेफरन्ससाठी दाखवूया. हे झालं त्याचं क्रूरतेबद्दल. त्याच्या क्रूरतेबद्दल अजून एक गोष्ट आहे की अफजलपूरच्या सुभ्याचा जो
सुभेदार होता. त्याला त्याने एक लेटर लिहिलेलं आणि त्या लेटरमध्ये त्यानं लिहिलेलं की कामात कचराही कराल तर तेलाच्या घाण्यात पिळून काढू. म्हणजे तेलाच्या घाण्यात पिळून काढायची शिक्षा ही खूप आधीपासून चालू आहे, पण ती सुद्धा शिक्षा तो देत होता. हे त्याच्या क्रूरतेच्या गोष्टी आहेत. आणि पाठीमागून वार करायचं किंवा दगाफटका करायची सवय म्हणजे शिरेपट्टणचा राजा कस्तुरीरंग. कस्तुरीरंगाला त्यानं तहाच्या बोलणी करायसाठी बोलवलं आणि ज्यावेळेस तो कस्तुरीरंग बोलणी करायसाठी आला त्यावेळेस त्याला एकट्याला एकांतात बोलवून मारून टाकलं. असा त्याचा स्वभाव होता. जसे शिवाजी महाराज धर्मासाठी व न्यायासाठी लढत होते, तसा अफजल खानाबद्दल आपण लहानपणापासून ऐकतो. तो धर्मांध होता. तर तो ॲक्चुअलमध्ये धर्मांध होता का? हां, जसं तत्कालीन इतर भारतीय मुसलमान जसे धर्मांध होते, तसा हा पण धर्मांध होता. कारण अफजलपुरामध्ये एक शिलालेख आढळतोय. त्यावर अफजल खानाबद्दल असं कोरलेलं आहे की कातिले मुतमुर्दिदान व काफिरान सिकंदरे बुनियाते भूतान. याचा अर्थ म्हणजे काफिरांना मारणारा. काफिर म्हणजे तत्कालीन मुस्लिम धर्म सोडून मुस्लिम धर्म न मानणारे बाकीचे सगळे काफिरच. म्हणजे फक्त मुस्लिम लोक हे आप्तस्वकीय, बाकी सगळे काफिर. मग हिंदू येतील त्यात शीख येतील, ईसाई येतील, सगळे म्हणजे ख्रिश्चन लोक येतील. हे सगळे काफिरच. जसं इस्लाममध्ये मूर्तीपूजा करत नाहीत. मग त्यामुळं त्यानं स्वतःला मूर्ती उकडून टाकणारा हा सुद्धा एक हे घेतलेला. अफजल खानानं स्वतःलाच एक 2 किताब दिलते. स्वतःला नाव स्वतः दिलं. एक ये तोहफा हमने खुद को दिया है या टाईपमध्ये दीनदार बदशकीन आणि दीनदार कफ्र शकीन. म्हणजे सेम काफिरांना मारणारा आणि मूर्त्या उद्ध्वस्त करणारा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा एक सिक्का, म्हणजे त्याचा एक शिक्का असतोय का नाही, प्रत्येक सरदारात जसा शिक्का असतोय, जसं शिवाजी महाराजांचा प्रतिप चंद्रलेखेवर तसा अफजल खानाचा पण एक शिक्का होता. त्याच्यावर एक मजकूर आहे, त्यानं ते मजकूर ऐकला की आपल्याला कळतंय की तो किती धर्मांध होता. तर तो मजकूर असा आहे की गरहर्ज गरहर्ज कुनद सिपर अल्ला फजल फुजला व फजल अफजल अरहर मुलकी बजाय तस्बी आवाज आयत अफजल अफजल अफजल. ह्याचा अर्थ काय? स्वर्गात गेल्यानंतर जर जपमाळ जर कोण करत असेल आणि ती जपमाळ जर तुम्ही नीट कान देऊन ऐकली तर अल्ला अल्लाच्या ऐवजी अफजल अफजल असं नाव तुम्हाला ऐकायला येईल. म्हणजे देवापेक्षा सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजत होता. ह्या लेवलपर्यंत तो धर्मांध होता. भागात टॉप मीच आहे, माझ्यापेक्षा कोण मोठा नाही. म्हणजे माझ्यानंतर देवापेक्षा पण मानत होता. त्यानं दक्षिणेत सुद्धा अशा मूर्त्या फोडायचं काम केलं. त्यानं तुळजापूरची मूर्ती सुद्धा तोडलेली ज्यावेळेस तो विजापूरहून या मोहिमेसाठी निघाला. त्या गोष्टीतनं त्यानं 2 एक म्हणजे शिवाजी महाराजांचे कुलस्वामीवर त्यानं हात टाकून शिवाजी महाराजांच्या कुठेतरी मनाला ठेच पोहोचायसाठी त्याचं काम केलं आणि स्वतःला जसं त्यानं तो दीनदार बुच्चकीन नावाचा एक किताब दिलेला, त्या किताबाला सुद्धा कुठेतरी साजेचं काम केलंय असं त्याला दाखवायचं होतं. म्हणून त्यानं तुळजापूरची सुद्धा मूर्ती तोडायचं काम केलं. हे आपण बघणार आहे पुढे या व्हिडिओत. आपण अफजल खानाचा वध कथा, कादंबऱ्या, फिल्म्समध्ये वाचतोय, बघतोय. ॲक्चुअल प्रसंगमध्ये आणि त्यामध्ये काय साम्य? आता कसं असतंय, जी फिल्म बनते ती फिल्म ही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन थोडंफार त्याच्यात चेंजेस केलेले असतात. सुबोध भावेचा एक पिक्चर आलेला, तर मला त्याचं पिक्चरचं नाव आठवणं झाले. जर कुणाला आठवलं तर खाली कमेंटमध्ये सांगा. त्यात अफजल खान वध हा प्रसंग दाखवला की शिवाजी महाराजांनी नरसिंह अवतार घेऊन अफजल खानाला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडले. पण ऍक्च्युअली तसं झालंय का? तर तसं झालं नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराजांची फिजिक बघता आणि अफजल खानाची फिजिक बघता ते पॉसिबलच नव्हतं, पण ते सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली त्यांनी ते चेंजेस केलं. कादंबऱ्या सुद्धा हा एक एंटरटेनमेंटचा सोर्स आहे. म्हणजे कादंबरी ही 100% विश्वसनीय असेल असं काही भाग नाही. त्यामुळं त्यांच्यात थोडं मी म्हणतो कादंबरीत निदान थोडंफार तरी साम्य असेल, पण फिल्म्समध्ये ते तितक्या लेव्हलपर्यंत नेऊन ते मॅच होत नाही. ते थोडं का होईना ते सिनेमॅटिक लिबर्टीच्या किंवा कारण त्यांना ते थोडंसं असं एंटरटेनिंग बनवायचं असते. म्हणून ते थोडंसं चेंजेस केलेले असतात. त्यातल्या त्यात दिग्पाल लांजेकरांचा शेर शिवराज पिक्चर आहे. तो बऱ्यापैकी त्यांनी सत्यापर्यंत न्यायचा ट्राय केलाय. सक्सेस पण आलाय. पण कुठं ना कुठं तर ती सिनेमॅटिक लिबर्टी राहतेच. मग अफजल खानाचा असा काय पराक्रम होता की आदिलशाही दरबारीत त्याचा एवढा दरार होता? नाही, पराक्रमी तर तो होता.
जरी कपटी असला, क्रूर असला, हं. पण क्रूर होणं ही त्या काळची गरज होती, असं मला वाटतंय. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी. हां, कारण तो काळच तसा होता. जर तू ताकदवर नाही आहेस, तर मग तुला कोणतरी ताकदवरून चिरडणारच होता. हं. भलेही तू बुद्धीनं ताकदवान असशील, तब्येतीनं असशील, इन द वॉर असशील, इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असशील, पण ताकदवर ताकदवर होणं ही त्या काळची गरजच होती. हं. त्यामुळे तो क्रूर असणं ही त्याची एक बाजू झाली. मग तो कपटी होता, त्याबरोबर तो शूर पण होता. हं. त्याशिवाय आदिलशाही दरबारात एवढ्या वरपर्यंत जाणं पॉसिबल नव्हतं. 1636-37 ला रंदुला खान म्हणजे अफझल खान हा रंदुला खानाचा म्हणजे काय म्हणतात त्याला, रंदुला खानाबरोबर त्याच्या हाताखाली सरदार होता. हं, हं, हं. रंदुला खान हा असं म्हणजे मोठं व्यक्तिमत्व होतं. ज्याला जास्त असा मोठा मानपान होता आदिलशाही दरबारी. त्याच्या हाताखाली अफझल खान तयार झाला. 1636-37 साली श्रीरंगपट्टणम, कांची, बेदनूर या भागात मोठी मोहीम काढलेली आदिलशहाने. ती मोहीम रंदुल्ला खान लीड करत होता. हं. त्याच्यासोबत अफझल खान पण होता. त्या मोहिमेत या पाळेगारांना पराभूत करायचं मोठा पराक्रम गाजवलेला अफझल खानानं त्या मोहिमेत. हं, हं, हं. तर रंदुल्ला खानाचं एक पत्र सापडतंय. त्या पत्रात त्यानं परवानगी अफझल खान असं उल्लेख आहे. तसंच एक हबशी सरदार सिद्दी अंबर त्याचं नाव, त्यानं ह्या मोहिमेत भाग घ्यायसाठी नकार दिलेला. मग रंदुल्ला खानाने सिद्दी अंबरवर अफझल खानाला रवानगी केली, की जा आणि तू त्याचा बंदोबस्त करून ये. हं. अफझल खान 5,000 सैन्यासह गेला. अफझल खान आपल्यावर चालून येतोय हे ऐकल्यानंतर सिद्दी अंबरनं स्वतःच्या हातापायात बेड्या घातल्या आणि तो स्वतःहून पुढे जाऊन अफझल खानाला म्हणाला, की नाही मी येतोय तुमच्याबरोबर. म्हणजे एवढा दरार होता त्याचा. अफझल खानाचा अजून एक पराक्रम म्हणजे शहजादा औरंगजेब. औरंगजेब ज्यावेळी शहजादा होता, त्यानं आदिलशाहावर एक मोहीम काढलेली. त्या मोहिमेत सुद्धा त्यानं ऑलमोस्ट औरंगजेबाला अटक केलेली. 1656 साली आदिलशाह म्हणजे मरण पावल्यानंतर त्याचा अनौरस पुत्र ह्यो गादीवर आला. जे ऍक्च्युली राजघराण्यातला नव्हता. तो जनानखान्यातल्या झालेला दासीपासून आदिलशहाला झालेला मुलगा होता. पण बड्या बेगमनं त्याला आपल्या मुलग्यासारखं प्रेम देऊन त्याला गादीवर बसवलं आणि स्वतः राज्यकारभार चालवला. हं, हं. तर बडी बेगम ही गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीची बहीण होती. तिचं नाव होतं तालुक उखदिरा आणि तिला उलिया बेगम पण म्हणायची. म्हणजे अनौरस पुत्र गादीवर बसवल्यामुळं आदिलशाहीत 2 गट पडलेले. एक म्हणजे खान मोहम्मद, फतेह खान, शहाजीराजे यांचा आणि दुसऱ्या बाजूला रंदुल्ला खान, अफझल खान ही एका बाजूला होती. पण आदिलशाह वारल्यानंतर आपला शहजादा औरंगजेब म्हणजे औरंगजेब ज्यावेळी शहजादा होता त्यावेळी त्यानं आदिलशहावर एक मोहीम काढलेली. त्या मोहिमेत सुद्धा अफझल खानानं चांगला पराक्रम केलेला. ऑलमोस्ट औरंगजेबाला त्यानं अटक केलेली. पण औरंगजेबानं काय केलं, की खान मोहम्मदवर प्रेशर आणून, की बाबा मी उत्तरेतला राजकुमार आहे. तू जर मला अटक केलं तर सगळी दिल्ली आदिलशाहावर चालून येईल. असं तसं बोलून त्याच्यावर प्रेशर आणून त्याला स्वतःला त्यानं सुटका करून घेतली. आणि खान मोहम्मदनं पण त्याला म्हणजे आदिलशहावर मोठं संकट येऊ नये म्हणून त्यानं औरंगजेबाला सोडून दिलं. दिलं. पण हीच चूक त्याला भोवली, की त्यानं औरंगजेबाला सोडून दिल्यानंतर अफझल खान असा रागानं लालबुंद होऊन दरबारात आला. असं 2 हातात 2 पट्टे घेऊन आपटतच आला. आदिलशहा आधीच 19 वर्षाचा ती भिवून ती म्हणला तर आता ह्योच मला कापतंय का काय बाबा ह्यो बाबा. अशा रागानं तो आलेला. मग त्यानं दरबारात येऊन सांगितलं, की जो काही क्रम होता तो सांगितला आणि मे बी त्यानं मनातलं सुद्धा घातला असेल. ह्या बड्या बेगमनं कशाचाही विचार न करता, कुठली शहानिशा न करता बड्या बेगमनं आदेश दिला आणि विजापूरच्या मक्का दरबारात खान मोहम्मदचं तुकडे केलं. अजून एक गोष्ट आहे या खान मोहम्मद बरोबर औरंगजेबाला त्यानं पळून जायला मदत केलेली. पण त्याची जी कबर आहे त्या कबरीला होणारा सालाना जो खर्च आहे का नाही ते मुघल बघत होते. त्याच्यानंतर ह्या गोष्टीतला दुसरा बळी पडला म्हणजे फतेह खान. त्याला 1658 ला विषप्रयोग करून मारून टाकला. म्हणजे एक करत जे सरदार आदिलशहाला विरोध करत होते. आदिलशाही म्हणजे दुसरा गट जो होता त्या गटाला सुद्धा अफझल खानानं संपवलेलं. ह्याना त्या कारणानं संपवलं तर संपवलेलं होतं. म्हणजे औरंगजेबाला अटक करणारा अफझल खान तेच कट टू आपण बघतोय त्याच अफझल खानाचा कोटा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. 1657 पूर्वी कर्नाटक सुभा तो खान मोहम्मदच्या मुलाकडे होता. म्हणजे ज्यावेळेस खान मोहम्मदला मारल्यानंतर
त्या सुभ्यावर अफजल खानाची अलॉटमेंट केली आणि अफजल खानाला शहाजीराजांच्या बरोबर पाठवलं आणि शहाजीराजांना पण सांगितलं की अफजल खानासोबत तुम्हाला आता संगमतानं काम करायचं आणि अफजल खानाला सुद्धा तसं सांगितलं की शहाजीराजांच्या बरोबर तुला संगमतानं काम करायचं कारण शहाजीराजांच्या बरोबर सुद्धा काहीतरी कंट्रोल बसावा म्हणून या बड्या बेगमनं अफजल खानाला मुद्दाम शाही महाराजांच्या सोबत पाठवलेलं. त्याच दरम्यान हे जावळीचं प्रकरण झालेलं. अफजल खान वाई सोडून परत आलेला विजापुरातनं कर्नाटकात. पण जसा तो खाली दक्षिण कर्नाटकात उतरत गेला, शिवाजी महाराजांनी परत कर्नाटकात धुमाळ करून वाजवायला सुरुवात केली. म्हणजे अक्षरशः अफजल खानाचे नाकी नऊ आणून ठेवलेले. तर असा पराक्रमी अफजल खान होता. पराक्रमी होता, पण पराक्रमापेक्षा जास्त त्याचं कपटच जास्त होतं. जसं तुम्ही आता म्हणालात औरंगजेब आणि आदिलशाह यांच्यात युद्ध व तह चालू होते. मग शिवाजी महाराजांनी याचा काय फायदा करून घेतला की नाही? जसं आधीपासून आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. शिवाजी महाराजांनी सुद्धा या संधीचं सोनं करून घेतलं. ह्या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर लॉजिकली तसं बघायला गेलं तर औरंगजेब ह्यो एकदम अनप्रिडिक्टेबल माणूस होता. म्हणजे तो कधी काय करेल ह्याचा अंदाज त्याच्या बापाला लागला नाही. त्यामुळं शिवाजी औरंगजेब ह्यो शेजारी पाहिजे असला असं मला तर काही वाटत नाही. कारण समज जर ते आदिलशाही खाल्ली असती तर तो आपल्या म्हणजे स्वराज्याच्या शेजारी येऊन तो बसला असता. जरी आपण म्हटलं तरी स्वराज्य हे नवीन नवीनच चालू झालेलं. छोटंसं बाळच होतं आणि त्याच्या शेजारी अजगर येऊन बसणार होता. म्हणून शिवाजी महाराजांनी नाममात्र का होईना आदिलशाही जिवंत ठेवायसाठी प्रयत्न केले. कारण की आदिलशाही ऑलरेडी औरंगजेबानं पण खाल्लेली. आदिलशाहीतल्या आत म्हणजे स्वतःच्या सरदारांनी सुद्धा बंड पुकारून आतनं सुद्धा ती खोकली झालेली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी, कल्याण भिवंडी, जावळी इकडून हल्ले करून सुद्धा तिकडनं तिला खिळखिळ करून आणलेली. त्यामुळं एक वीक शेजारी असावा म्हणून नाममात्र का होईना आदिलशाही जिवंत ठेवायसाठी प्रयत्न केले. त्यात फायदा असा करून घेतला की मुल्तफत खान या मुघली सरदारासोबत शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार चालू केला. तर पत्रव्यवहार काय होता की आम्ही जो आदिलशाही प्रदेश जिंकलाय तो आमच्याकडेच राहू दे असे परवानगीची पत्र व्यवहार तो चालू होता. मुल्तफत खानाला काय वाटलं की अरे काय तो भाग आमचा पण नाही. औरंगजेब सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला आणि त्यानं पूर्ण लक्ष म्हणजे शिवाजी महाराजांकडे लक्ष द्यायचं बंद केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं परत की 8 ते 10 दिवसातच जुन्नरवर हल्ला केला. जुन्नर शहर लुटलं. मग औरंगजेब जागा झाला. औरंगजेबानं काय केलं मग त्याचा मामा औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानची जी 3 बोटं मारलेली शिवाजी महाराजांनी त्याला पाठवला जुन्नरवर. त्याच्यासोबत मुल्तफत खान सुद्धा होता. मग तो येतोय हे कळतं शिवाजी महाराजांनी जुन्नर शहर सोडलं, श्रीगोंदा लुटलं. परत ती श्रीगोंद्याकडे येईपर्यंत तिथनं गेले नगर लुटलं. म्हणजे असं अचानक 3 हल्ले केल्यामुळं औरंगजेबाला सुद्धा कळालं की म्हणजे हे काय शिवाजी महाराज काय पूर्णपणे त्याच्या बाजूने नाही आहे. आणि त्याच टाइम पिरियड मध्ये उत्तरेत शहाजहान मेलाय अशी खबर खाली आलेली. म्हणजे शहाजहान शेवटच्या स्टेजेसला होता. त्यानं शेवटला कुणाचीच भेट नाकारली. घराचे दार बंद करून घेतलेलं आग्र्याच्या किल्ल्याचं. ही खबर खाली आल्यानंतर मग मात्र आदिलशाहवर काढलेली त्यानं मोहीम जी होती ती तिथंच टाकून औरंगजेब दक्षिणेत निघून गेला. म्हणजे शिवाजी महाराजांनी मग हाच फायदा करून घेतला की एकतर त्यांना पाहिजे होती तो शेजारी त्यांच्या जवळ राहिला प्लस हे जुन्नर, श्रीगोंदा, नगर यासारखी मोठी शहरं लुटून त्यांनी संपत्ती सुद्धा वाढवली. मग ऍक्च्युअल मोहिमेची तयारी कशी केली गेली? कोण कोण मातबर सोबत होते आणि कोणत्या मार्गाने अफजल खान आला होता? जसं आपण ऐकले की अली आदिलशहानं पैजेचा विडा ठेवलेला दरबारात. मग अफजल खान आला. त्यानं तो विडा उचलला. विडा उचलून मग त्यानं मोहिमेवर निघाला. तर लॉजिकली बघता तसं काय घडलं असेल कारण हे सगळं अज्ञानदासाच्या पोवाड्यातनं आलेलं आहे की पैजेचा विडा उचलून अफजल खानानं ती मोहीम स्वतःकडे घेतली. पोवाड हे सुद्धा त्या काळचं एक एंटरटेनमेंटचं साहित्य होतं. मग त्यात थोडंसं ओव्हर एक्झॅरेट करून सांगणं हे साहजिक आहे. कारण त्याशिवाय ती गोष्ट रंजक पण बनत नाही. इन ऍक्च्युअल स्वराज्यावर काढलेली आदिलशहानं काढलेली एवढी मोठी मोहीम तो असा खुल्या दरबारात तिची चर्चा बसवेल किंवा असा पैजेचा विड्यासारखं काहीतरी ठेवून मग काय कुणीही विडा उचलला असता तर त्या सरदाराला त्या मोहिमेवर जावं लागलं असतं. आणि एवढ्या मोठ्या मोहिमेवर एक इम्पॉर्टंट माणूस जावा असं आदिलशहाला वाटलं. शिवभारतानुसार जर बघितलं आपण
तर डिरेक्टली ही मोहीम अफजल खानाला असाइन करण्यात आलेली. त्याला जाऊन सांगितलेलं की बाबा ही स्वराज्यावरची मोहीम आहे ही तूच करायचं. तू कारण एकतर भोसले घराण्याबरोबरचं अफजल खानाचं वैर बघता, अफजल खानाचं पूर्वीचं पराक्रम बघता, जे 2 गड आदिलशाही दरबारात पडलेले त्यातल्या त्यात बडी बेगमच्या बाजूला अफजल खान असल्यामुळे ही मोहीम साहजिकच त्याला दिलेली. अफजल खानासोबत मग म्हणजे खासा कलबद्दल म्हणजे प्रायव्हेट मीटिंगमध्ये मोठं वजीर आदिलशाही दरबारातील वजीर मुसद्दी यांच्यासोबत 22 सरदार दिले होते अफजल खानासोबत. त्यात शिवाजी महाराजांचे काका मंबाजी भोसले पण होते, रुस्तम खान, सिद्दी हिलाल. आता सिद्दी हिलाल हे नाव शिवाजी महाराजांच्या एका सरदारासोबत जोडलं जाते. ते नावाचं कन्फ्युजन आहे. तो सिद्दी हिलाल होता का इब्राहिम सिद्दी होता म्हणजे ह्या आपण न पडलेलं बरं. पण मी सांगतोय 22 नावं जी माझ्या वाचनात आली ती म्हणजे मंबाजी भोसले, सिद्दी हिलाल, रुस्तम खान, मुसे खान, अंकुश खान, अंबर खान, रहीम खान, पैलवान खान, माणिकजी पांढरे, जिवाजी देवकाते, काटे सरदार, शंकराजी भोसले, पिलाजी भोसले असे एकूण 22 सरदार होते. 3 वर्ष पुरवली एवढी साधन संपत्ती आणि अफजल खानाला दिली. अफजल खानाला किंवा वस्त्र देऊन, रत्नजरीत कट्यार देऊन त्याचा सन्मान करून या मोहिमेवर पाठवला. त्याच्यासोबत डौल सुद्धा दिलेली. डौल म्हणजे काय असते? डौल म्हणजे आदिलशाही शिक्के असलेली कोरी कागद सुद्धा दिलेली. म्हणजे जेणेकरून तो या मोहिमेत आपल्या बाजूने वळवायसाठी लोकांना वतन द्यायसाठी जर कागदपत्र लागली किंवा काही गोष्टी असाइन करायच्या असल्या त्यासाठी जर कागद हवे असतील तर ते दिले. 12,000चं घोडदळ आणि 10,000चं पायदळ, अगणित हत्ती, घोडे, उंट एवढी संपत्ती सैन्य देऊन सुद्धा बडी बेगमला कुठेतरी वाटत होतं की ही मोहीम म्हणजे फतेह होईल का नाही. त्यासाठी तिनं जाता जाता अफजल खानाला एक सल्ला सुद्धा दिलेला की सलाम मसलतीसाठी शिवाजीला बोलवून अटक करा जेणेकरून झुंजायची गरज पडणार नाही. म्हणजे तिला कुठेतरी कॉन्फिडन्स सुद्धा नव्हता की कारण शिवाजी महाराजांचं पराक्रमच आणि शिवाजी महाराजांचं कमी वयात तिने जेवढं पराक्रम केलं ते बघता तिला कुठेतरी धाकधूक वाटत होती की ही एवढी मोठी मोहीम सुद्धा पूर्ण होईल का नाही. आणि एवढा सगळा लवाजमा घेऊन अफजल खान बाहेर पडला आणि पहिल्याच दिवशी त्याने विजापूरच्या बाहेर आपला तळ ठोकला. पण त्या छावणीत असताना त्याचा म्हणजे मानाचा फतेह लष्कर नावाचा हत्ती पहिल्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो निघाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी फतेह लष्कर नावाचा हत्ती मेला. पण ह्या गोष्टीवर सुद्धा म्हणजे हत्ती मेला हे अपशकुन झालाय म्हणून सुद्धा अफजल खान थांबला नाही. त्याचा इरादा मोठं होतं पण तो खचून न जाता त्यानं ही मोहीम चालू ठेवायचं ठरवलं. पण फतेह लष्कर हत्ती मेला हे ऐकताच आदिलशाहनं आपल्या स्वतःच्या बिन्नीतला हत्ती त्याला दिलेला आणि तो कोणत्या मार्गाने आला पुढे या मोहिमेत काय झालं शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत कसा आणला यात कोण कोण माणसं इन्व्हॉल्व केली गेलेली ऍक्च्युअली स्ट्रॅटेजिक वॉर काय असते हे आपण पुढच्या भागात बघूया. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. धन्यवाद.